काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांना कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाली आणि आर्थिक गुन्हे शाखेनं क्लोजर रिपोर्टही सादर केला। मात्र यावर अण्णा हजारेंनी आक्षेप घेतला आणि कोर्टात निषेध याचिका दाखल करणार आहे। तर हा अजितदादांना अडकवण्याचा डाव असल्याचा आरोप करत विरोधकांनी वेगळी शंका उपस्थित केलेली आहे। अजित पवारांशी संबंधित महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अर्थात शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात पुन्हा एकदा अण्णा हजारे यांची एंट्री झाली आहे। एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल करत क्लीन चिट दिली होती। याच क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला असून निषेध याचिका दाखल करणार आहेत। या प्रकरणाची सुनावणी आता 29 जूनला होणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे। तर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अण्णांवर सुपारी घेतल्याची टीका करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे। आम्ही कुठल्याही चौकशीला घाबरत नाही। आम्ही सगळ्या चौकशीला ऑलरेडी समोर गेलेलो आहोत। त्याच्यामधून आम्हाला क्लीन चिट भेटलेले आहे। पण कुठेतरी दादाला बदनाम करायचं, एक ब्रँड जो महाराष्ट्रात आहे ज्याच्यावरती विश्वासार्हता आहे त्या ब्रँडला डॅमेज करण्यासाठी काही लोकांनी सुपारी दिली आहे की काय, ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आली आहे आणि आम्ही त्या घटनेच्या शेवटपर्यंत जाऊ। या जी स्वयंघोषित समाजसेवकांनी जे हे काही चौकशीसाठी पुरा प्रयत्न करतायत ते नेमकं कुणाच्या इशाऱ्यावरती करतायत ते सुद्धा आम्ही शोधून काढू। कुणाच्या इशाऱ्यावर अजित पवारांच्या विरोधात मोहीम सुरू आहे अशी शंका सूरज चव्हाण यांनी उपस्थित केली आहे। तोच प्रश्न संजय राऊत यांनी देखील निर्माण करत इतर घोटाळ्यांवर देखील अण्णांनी बोलावं असं म्हटलंय। राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली। याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो। पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत। अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे। झोपी गेलेले जागे झाले एवढाच त्याचा आता अर्थ होतो। सूरज चव्हाण आणि राऊतांपाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी देखील शंका घेतली आहे। अजित पवारांना साईडलाईन करण्याचा डाव असून ते भाजपचे कार्यकर्ते असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे। मला वाटतं हा अजितदादांना साईडलाईन करण्याचा कट आहे। त्यांनी पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम केलं आहे आणि माझं तर पहिल्यापासूनच हे म्हणणं आहे ते भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करतात। बरोबर निवडक लोकांविरुद्ध ते उतरतात, बरोबर निवडक प्रतिक्रिया देतात, ज्याच्यात काही लोकांना त्याच्यावर त्याचा ते भोगावं लागेल आणि काही लोक त्याच्यातनं वाचतील अशी भूमिका एखाद्या समाजसेवकाने कधीही घेऊ नये। त्याची भूमिका ही समसमान असली पाहिजे। माझ्यासमोर कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही। वर्षभराआधी अजित पवार 40 आमदारांसह भाजपसोबत आले आणि उपमुख्यमंत्री झाले। त्यानंतर अजित पवार यांच्या विरोधातल्या कारवाया थांबल्या किंवा क्लीन चिट मिळाली असे आरोप विरोधकांकडून सुरू झाले। अण्णा हजारेंनी देखील अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपवर निशाणा साधला होता। भ्रष्ट लोक असताना, भ्रष्ट झाला हे स्पष्ट असताना, काहींना सजा झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना बरोबर घेऊन चाललात। कुठं चालला हे देशाला घेऊन? अरे 1857 ते 1947 किती लोकांनी बलिदान केले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी। कुठं आहे ते स्वातंत्र्य? अशा गुंड भ्रष्ट लोकांना पाठी घेऊन झाला तुम्ही, हे दुर्दैव आमचं आहे। आता अण्णा हजारे यांनी शिखर बँकेच्या कथित घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेनं जो क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे त्यावरूनच नव्या याचिकेची तयारी केली आहे। 2005 ते 2010 आघाडी सरकारच्या काळात राज्य सहकारी बँकेनं 23 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं। कारखाने तोट्यात गेल्यानं ती कर्ज बुडीत खात्यात गेली। मात्र तेच कारखाने नंतर काही नेत्यांनी खरेदी केले। पुन्हा तोट्यात गेलेल्या त्याच कारखान्यांना राज्य सहकारी बँकेनं कर्ज दिल्याचा आरोप आहे, ज्यात 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। ज्यात बँकेचे संचालक राहिलेल्या अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हे देखील दाखल होते। मात्र एप्रिल महिन्यामध्ये दाखल क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय की बँकेच्या संचालक मंडळानं दिलेल्या कर्जामुळे बँकेला कुठलंही आर्थिक नुकसान झालं नाही।
कर्ज देताना कुठलेही आर्थिक गैरव्यवहार झाले नाहीत. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. क्लोजर रिपोर्ट जेव्हा यंत्रणांनी दिला, ECBने दिला असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणांनी दिला असेल, तो काहीतरी तपास करून तिची कागदपत्र पडताळून काहीतरी निष्कर्षापर्यंत आल्यानंतर दिला असेल. समजा त्याच्यावरती कुणाचं समाधान झालं नाही मान्य अण्णा हजारे साहेबांचं, आणि ते तुम्ही म्हणताय तसं जर काही चॅलेंज करणार असतील किंवा ते त्याला हे घेणार असतील, कोर्टामध्ये दाद मागणार असतील, तर सरकारची भूमिका, सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जी अहवाल आहे, त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडेल. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. सरकार आपली भूमिका कोर्टात मांडेल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीला महायुतीमध्येच अजित पवार यांच्या विरोधात कट शिजत असल्याचं वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.